नमस्कार. सालाबादप्रमाणे याही वर्षी रामनवमी निमित्त अभयची वाडी, तालुका कराड, जिल्हा सातारा येथे रामनवमी निमित्त प्रत्येक वर्षी पारायण सोहळा असतो आणि पारायण सोहळा झाल्यानंतर पारायण सोहळ्याच्या सांगतेला राम जन्मोत्सव साजरा करून तिथे आई अभय देवीची यात्रा जोमात सुरू होते. पण त्याच्या आधी राम जन्मोत्सव हा साजरा होतो. अभयचोडी, वसंतगड, साकोर्डी, विजयनगर, मोप्रेस, अभय तांबवे या पूर्ण परिसरातील लोक या सोहळ्यासाठी उपस्थित असतात. सुंटवडा खातात आणि रामाचा जन्म उत्सव अतिशय उत्साहात साजरा करतात. त्यासाठी कीर्तन सेवा चालू असते, ती आपण आधी ऐकूया. त्यानंतर तुम्हाला गावची यात्रा कशी असते ती पण दाखवतो. सर्व महिला, आबालवृद्ध, लहान मुलं या जन्मोत्सव सोहळ्यासाठी उपस्थित असतात. गावातील चौकामध्ये राम मंदिराच्या परिसरामध्ये हा सोहळा साजरा होतो. हबप हनुमंतबुवा पवार अभयचीवाडी व भजनी मंडळ अभयचीवाडी यांच्या सहवासामध्ये हा सोहळा संपन्न होत असतो. याला काल्याचं कीर्तन म्हणतात आणि त्याच दिवशी रामाचा पाळणा आणि पाळणा गीतं होतात. सर्व गावातील प्रत्येक घरातील व्यक्ती या सोहळ्याला उपस्थित असते. कारण ही परंपरा साधारणतः 75 ते 100 वर्षापूर्वीची आहे असं लोक म्हणतात आणि ही अखंड सुरू आहे. डीजेच्या जमान्यात सुद्धा या गावामध्ये फक्त टाळ मृदुंगाचा नाद घुमतो आणि यात्रा संपन्न होत असते.
या पद्धतीने गावामध्ये श्रीरामांची मूर्ती, लक्ष्मी माता, श्रीराम, सीतामाई आणि लक्ष्मण आणि हनुमंत, त्याचबरोबर राधाकृष्ण, संत तुकाराम आणि विठ्ठल रुक्मिणी
गणपत दादा विहेकर, त्याचबरोबर आदर्श व्यक्तिमत्व आपल्या गावच्या सगळ्यांचे लाडके गुरु मास्तर हरिरामा सुर्वे, महावैष्णव परमपूज्य विठ्ठल महाराज घुले, रामदास बुवा मनसुख, आत्माराम महाराज या सर्वच लोकांनी ही पारायण परंपरा सुरू केली होती आणि या पद्धतीने या मंदिरामध्ये, राम मंदिरामध्ये आणि श्री विठ्ठल वीरदेव पालखी, श्री आबाई तुकाई पालखी या पालख्या विराजमान होतात आणि सर्व गावातील महिला यासाठी आणि ग्रामस्थ या पुरणपोळीचा नैवेद्य दाखवण्यासाठी गर्दी करत असतात आणि दर्शन घेऊन मनोभावी पुढच्या वर्षी आमचं सुखाचं जाऊ अशी प्रार्थना करत असतात. सर्व महिला या पद्धतीनं पुरणपोळी, भात, सर्व नैवेद्य घेऊन देवाला हळदी कुंकू लावत असतात. राम जन्मोत्सव असला तरी या मंदिरामध्ये विठ्ठल रखुमाई, श्रीराम प्रभू, राधाकृष्ण इथं देवस्थानं आहेत.
मग काय हे फक्त कधीतरी यात्रेला येतात बरं का, बाकी कायम असेल, फक्त गुलाला येते ती. कार्यकर्ते हे कार्यकर्ते मेन आहेत हे यात्रा कमिटीचे. रमेश आहे अशा पद्धतीनं ही दहीहंडी उभी करून दहीहंडी फोडतात. वारकरी परंपरेनुसार ही दहीहंडी फोडली जाते, प्रसाद वाटला जातो, लाह्या वाटल्या जातात आणि इथंच यात्रा संपल्याची जाहीर करतात आणि सर्व ग्रामस्थ भाविक देवांची दर्शन घेऊन गुलाल खोबरं खेळून आपापल्या घरी जातात आणि पुढच्या वर्षी असंच सुख समृद्धीचं आम्हाला वर्ष मिळो ही मनोभाविक प्रार्थना करत असतात.